तर नमस्कार मंडळी. तर आपण आता चाललो गणपतीच्या पाया पडू. गणेश गल्ली, तेजूगाया, लालबाग, खेतवाडीची 7 गल्ली, चिंतामणी असं आहे काय नाही आहे. आता आमच्या वाडीत हे किती आहेत रे वाडीत गणपती आपले? मोजून किती घरं असतील? 40 एक घरं. 40 एक घरांमधली 10-12 गणपती 1.5 दिवसाचे आहेत. होय तर 40 घरं असतली. यावा यावा. तर आज आम्ही सगळे चाललो बघा. हे सगळे तयार होतो. हिचा तुमका मी नंतर सांगतो ह्याच्या लालवाडीचा. तर चला बघूया आता या वर्षी कोणी कोणी कसं गणपती आहे, कोणाचे कसे डेकोरेशन आहेत, कोण कोण अजून काय म्हणता. आमच्याकडे कॉमेडी पण मॉप आहेत. बघूया कोण कसा म्हणता, काय म्हणता. तर चला आपण भेटू डायरेक्ट गणपतीच्या भेटीला. तर आता वाजलेत कालच्या एवढे म्हणजे 4 वाजलेत. तर बघूया आता गणपतीचे दर्शन घेऊन आम्हाला किती वाजतात घरी यायला. तर चला डायरेक्ट जाऊया आपण गणपतीचं दर्शन घ्यायला. बघा आम्ही पहिले क्रिकेट खेळायचो खूप मोठा, डायरेक्ट 6-4. आणि आम्ही तर नुसते मेका व्हायचो, काय बोलायचा प्रश्न नाही. आणि हय आम्ही मासे येतं जेव्हा पहिलं पाऊस पडता. हा तर हय वरती ह्या सगळे चढण्याचे मासे हय येतात. ह्या व्हाळ्या एकदम भारी. आता चला आपण जाणार आहो हकडे. म्हणजे आमका हैना जाऊ काय, हैना वाट पण हैना नाही. आता आम्ही हैना जातलो सोनार वाटात. वायच घाट आहे तो घाट चढतो. व्हिडिओ करू जाऊ तर दम लागता माका. चला कंटिन्यू पुढे भेटूया आपण. हो भास्कर काका काय धरला? होय होय लावा बॉम्ब लावा. भास्कर काकाने सगळं चिबूड वगैरे लावले नाही, बाग केले नाही. सगळी भाज्यांची आहे तर माकडायला की बॉम्ब लावतात. तर त्यांना आम्ही तास सांगतो. आणि बघा आमच्याकडे आहेत 3 घरं आहेत. शेवटी आमका जावचं लागतं. आमका ना आरतीसाठी हायनाच जावचं लागतं. हा 5 दिवसच आहेत पण चिक्कल लय असतं. काय सांगू तुमका मरांदी सांगणार का नाही. चला बघूया आता. हे आमच्याकडे किती घरात रे मोजून 7-8 घरं आहेत. बघूया गणपती किती काय आणि कसा. ओके चला भेटूया पुढे. पहिलं दर्शन झालं आणि पहिला प्रसादी भेटला मोदक. धर बाबू मी खाल्ले, तू खा. अरुण जटार यांचा गणपती. सर पाया पड बाबू. हो राजू काका. अहो काय यार भले माणसं. ही आमची भले माणसं आणि मोठी माणसं. बघा ही दुसरी ब्लॉगर. राजू बाबांचा गणपती राजू जटार. अबू जरा उठ चल. मकर हायनात घेतलास की मकर? मुंबईवरून ना? हो मस्त. हायना काय जातो रे आपण? हे बघा ही सगळी होती सोनारवाडी. म्हणजे इथे सगळे जटार आहेत, सोनार आहेत. आणि हय जास्तवर येऊ कोण मागत नाही. कारण या बघा हय म्हणजे सगळीकडे चिक्कल असतं. तर आता आम्ही आहे ना जातलो डगरेवाडीत. ते सगळे डगरेच आहेत. तर चला त्यांची आता गणपती बघूया. राजेश काय गेलो? किशोर डगरे, सॉरी किशोर डांबरे. बाबू आचरेकरांचा गणपती. बाबू आचरेकर. राजेशकडे कोण पाहुणे कोण नाहीत. यांचं गावातले असतं. हे विठ्ठल डगरांचं घर आहे. बघूया त्यांचं यावर्षी गणपती कसं.
हो डगरे, अरे वा मॉप जाणत. विठ्ठल डगरे, आप्पा डगरांचा गणपती. मी मॉप खाल्ले. फाटकांचा गणपती, फाटक विठ्ठल फाटकांचा गणपती. लाईटीवरच भारी दिसता गणपती. आमच्या वाड्यातलं गणपती सार्वजनिक देवघर. नाही बरोबर आहे. 57 डगरे. डेकोरेशन मस्त केल्याने. आता लाईटचं कनेक्शन चुकलं. जेवण डगरे म्हणून काय मागितलं मॉपसा देवाकडे? मागितलं ना. जेवण काकाचा गणपती, जेवण डगरे. दे जागा द्या. सोनू काय गेलो? दीपक काका प्रसाद काय गेलो ना, खेळत होतो काय करत. तरी देत नाही. बाळा काकांचा गणपती. भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची, गंगा प्रकट पाटलांचा गणपती. तर नमस्कार वल्ले. तर तुम्ही काल बघितलं असेल की आपल्या वाडीतल्या सर्व गणपतीचे दर्शन झालेलंच आहे. तर आता आपण चाललो आहे आपल्या मूळ देवी म्हणजे कुलदेवी श्री पावनादेवी आणि आपले श्री रामेश्वर मंदिरात. तर आपल्या दर्शन घ्यायला, कारण मी दरवर्षी आलो तर मी देवळात जातो, नारळ वगैरे ठेवतो. तर चला देवळात जाऊया, तुम्हाला आमचं देऊळ दाखवतो. हो चप्पल आहे काढू बाई. आई आमच्या स्वागतासाठी उभं राहलो. जय श्रीराम. या आमची टेवना देवी, कणकवली तरंदळ टेवना देवी, आमच्या मूळ घराची देवी. तर तुम्ही बघितलं असेल पहिलं देऊळ ते आमचे पावना देवीचं देऊळ आहे. तिथे आम्ही घर बांधलंय नवीन, त्यामुळे तिकडे तिकडची देवी पावना देवी आहे. आणि तुम्ही दुसरं देऊळ बघितलं असेल तर हे टेवना देवीचं आहे. हे म्हणजे आमचं पहिलं मूळ घर आणि त्याचं दर्शन तर झालेलंच आहे. चला आता आमची विकाळेवाडी आहे म्हणजे तळेखोलवाडी आहे, त्याला नाव आहे विकाळे. तुम्हाला तिकडचे 4-5 गणपती आहेत ते पण तुम्हाला दाखवतो. चला.
तेव्हा माका लेट झालं, बाकी काही नाही. हे सगळे इकाळे आहेत. हा, ही सगळी आमची वाडी, इकाळे वाडी. तरंदळा मस्त केलेली आहे ना. चला आता आपले 1.5 दिवसाचे गणपती जाणारच. या घरातलं एक आणि खाली बाबल्या काकांचं एक. तर बघूया विसर्जन आणि तुमका तलाव वगैरे दाखवते. विसर्जन तर बघतालच. चला भेटूया आपण पुढे. चला रे लवकर रे, चला लवकर. हा चालेल योग तुझा मिळावा, तुझे कारणी देव माझा मिळावा. बेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणेशाता. जय जय रघुवीर समर्थ, मोरया मोरया विवाहताने. तुझीच सेवा करवाय राणी, अन्याय माझे कोट्यान कोटी. मोरेश्वरा वा तुगाल कोटी. मोरया पुढच्या वर्षी जाऊ दे, जत्रे घ्यायची अजून थोडी. बस जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. घ्या रे पटकन उचल. गणपती बाप्पा. चप्पल घ्यायची. 1 2 3 4 झपुक झुपुक. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तो सावडा तो बेमसे वालो जा. अरे बघ ना मप काटकत. गणपती हय जवळच बुडवला तो. हो बघ बुडबुड येतात. गणपती बाप्पा. बाबू सोडला पाटील. हे धान इथला पटकन. नाही ना शाबे आलो. नको नको रे, हातातच यालो पुरो. पाटच हातात. पाटच सोडला. घाल उडी चल लवकर. तेव्हा जरा माप बीप काढून ये. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा. हे सोनू पुढे ये. घेऊन जा प्रसाद. प्रसादला दे. तुम्ही हो घेवा. तो जातो घेऊन बारको. हो तुझा येतो की. हे दाखव रे एकदा. चल कलर जाता का बघ. कलर जाता का बघ. हा जाऊ दे तसं. चल वर सोडलंस का रे. खाली नाही गेलस ना.
काय स्वर्ग खाली जाऊ चोलाय थर डुबकात हळू 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 ए माती बिती असं तर बाजूची काढून घ्यायला ते बस झाले. चल हे साईडला लिहितल्या वर्षा वरती कराली जा. तर आता या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की आपल्या डगरेवाडीतले सगळे गणपती. त्यानंतर आपण आपल्या देवळात गेलो. तिकडनं आम्ही आमच्या मूळ घरावर गेलो. त्याचेही तुमका गणपती दाखवलो. नंतर इले आपल्या 1.5 दिवसाचे गणपती त्याचंही विसर्जन झालेलंच आहे. तर आपल्याला आता 3 दिवस आहेत. 3 दिवसात बघूया अजून काय काय मजा करू गावता अजून काय काय असताना तर मी तुमच्याबरोबर पोचवतले आहेत. तर मी हळद तुमची रजा घेतोय. जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोरया. अरे थांबा 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 आता एवढा सगळा बघितलास तर आमची नवीन कणकवली पण बघून जावा. एक छोटीशी व्हिडिओ काढले ते नक्की बघा.